सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सगळ्यांना हॅलो नमस्कार। सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा रंग कोणता, आजची घटमाळ कोणती आहे, तसंच आजचं देवीचं रूप काय आहे आणि उपवास का करावा ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आज आहे नवरात्रीचा दिवस 3रा। आजचा शुभ रंग आहे निळा। देवीचं रूप आहे चंद्रघंटेचं आणि नाव आहे अष्टमुखी। तसेच घटाला जी माळ आपण घालतो ती आहे झेंडूच्या फुलांची आणि नैवेद्य आहे लोण्याचा। तसंच आज आपण बघणार आहे नवरात्रीच्या उपवासाचं महत्त्व। नवरात्रीच्या 9 दिवसांचे महत्त्व आयुर्वेदामध्ये आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेष आहे। हे दिवस ऋतुबदलाच्या काळात येतात, जेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते। त्यामुळे या काळात आयुर्वेदानुसार काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आपल्याला फायदेशीर मानले जाते। उपवास आणि त्याचे फायदे म्हणजे पचनसंस्था शुद्ध होते। उपवासामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते। यामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते। तसेच शारीरिक ऊर्जा वाढते। उपवासामुळे शरीरातील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते, ज्यामुळे शरीर अधिक कार्यक्षम बनते। मनाची शुद्धी होते। उपवासामुळे मन शांत होते आणि मानसिक स्पष्टता वाढते, असे आयुर्वेद सांगतो। आहाराविषयक महत्त्वाच्या काही गोष्टी। सात्विक आहार हा उपवासाच्या काळात सात्विक, शुद्ध आणि हलका आहार घेतला जातो। यात फळे, भाज्या, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे आणि काही प्रमाणात बटाटा यांचा समावेश होतो। या काळामध्ये गहू, तांदूळ आणि कडधान्य टाळणे योग्य मानले जाते, कारण ती पचायला जड असतात। शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे। मीठ कमी वापरलं पाहिजे। उपवासाच्या पदार्थांमध्ये सेंधव मीठ वापरणे अधिक योग्य मानले जाते, कारण ते पचायला सोपे असते। आयुर्वेदिक दिनचर्या म्हणजे ब्रह्ममुहूर्त। ब्रह्ममुहूर्तावर उठणे, सूर्य उगवण्यापूर्वी आणि ध्यान करणे शरीर आणि मनासाठी फायदेशीर आहे। तसेच मसाज, अभ्यंग, तीळ तेलाने शरीराचा मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहते। योग आणि ध्यान दररोज जर आपण केले तर योग आणि ध्यान केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राहते। निसर्ग जवळून अनुभवणे। या काळात निसर्गाच्या जवळ राहणे आणि सकाळी चालणे, बागेत वेळ घालवणे यासारख्या क्रियांचा समावेश केल्याने मन शांत राहते। नकारात्मक विचार टळतात। नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। हे सर्व आयुर्वेदिक पद्धतीने आपण जेव्हा पालन करतो त्यावेळेस नवरात्रीच्या काळात शरीर शुद्ध होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मन शांत राहते असे मानले जाते। आपण उपवासाला जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व आपण सेवेला सुद्धा दिलं पाहिजे। नवरात्रीमध्ये प्रामुख्याने करायच्या सेवा म्हणजे नवार्णव मंत्र जप, दुर्गा सप्तशती, श्री सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र, गायत्री सहस्रनाम स्तोत्र। तसंच देवीला अत्यंत प्रिय असलेली सेवा म्हणजे कुंकुमार्चन। ह्या सेवा आपण जास्तीत जास्त करायच्या आहे। नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व उपवासाला आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व सेवा करण्याला आहे। तुम्ही सेवा करण्यावर जास्तीत जास्त भर द्या। आपण जेव्हा मंदिरात जातो त्यावेळेला तिथलं पावित्र्य खराब करतो किंवा त्याला नुकसान पोहोचवतो, कारण यावेळेला देवी ही विश्रांती करत असते। तुम्ही जर एखादं लहान बाळ झोपलं असेल आणि त्याला जर उठवलं तर त्या आईला किती राग येईल तुम्ही सांगा। नाहीतर एखादी मोठी व्यक्ती जर विश्रांती करत असेल आणि आपण जर तिला उठवलं तर ती आपल्याला आशीर्वाद देईल की आशीर्वाद देईल हे तुम्हीच सांगा। आपल्याला देवी भगवतीचे जास्तीत जास्त आशीर्वाद घ्यायचे आहे आणि जास्तीत जास्त सेवा करायची आहे। इतर वेळेला आपण मंदिरात जाऊन ओटी भरू शकतो
आणि शांततेत दर्शनसुद्धा घेऊ शकतो. तर या काळामध्ये तुम्ही गरबा खेळायला जाणं, दांडिया खेळायला जाणं, त्यासोबतच मंदिरात गर्दी करणं ह्या गोष्टी टाळल्या आणि घरातच जास्तीत जास्त सेवा केली तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात देवीचे आशीर्वाद लाभतील. आणि हो, दसरा दिवाळीसाठी तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल, घरातील वस्तू, सजावटीच्या वस्तू, बेडशीट, इतर लागणाऱ्या किचनच्या वस्तू, तर त्यासाठी ना मी व्हिडिओच्या खाली लिंक देत आहे. तुम्ही सारिका चौधरी हा माझा कूपन कोड यूज करून चांगल्या डिस्काउंट रेटला ही खरेदी नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सारिका युअर नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.